आता इरली काकूंना 3रा महिना लागला होता आणि आमच्या आया, आजी आणि आत्या जुनी लुगडी काढून येणाऱ्या पोरासाठी अंगडी, टोपरी, लंगोटी शिवायला लागल्या. तसं आमच्या इरली काकूच म्हणाल्या होत्या, "आये, माझ्या सखाला कोणी काही शिवू नका." "आनंदे, आपली सखाची पूर्वीची अंगडी तू माळ्यावर बोचकं बांधून ठेवली आहेस ना, तीच काढून धू आणि वापरू ती." "अगं, आपल्या सखाला त्याचेच कपडे वापरू देत ना." त्यावेळी माझी आजीच इरली काकूला हसत हसत म्हणाली, "पोरी इरले, माझा सख्या नव्यानं परत येणार आहे, मग त्याला जुने कपडे का घालायचे? अगं, आमच्या हातानं पुन्हा त्याला नवे कपडे आम्हाला शिवू दे. आता जुन्या सख्याच्या आठवणीत आपण नव्या सखाला शोधायचं का? म्हणून नव्या सखाचं सगळं नवीन असू दे." तशा काकू गप्प बसल्या. आता आमच्या वाड्याला एक वेगळीच चिंता पडली होती की समजा इरली काकूंना मुलगी झाली तर. असं अनेकदा होतं. आता आमच्या दौलती काकांचा सदाशिव गेल्यानंतर पार्वती काकूंना दिवस गेले तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की आता पार्वती काकूंचा सदाशिवच परत येईल. पण त्यावेळी त्यांना आमच्या कमळी काकू झाल्या होत्या. पण आश्चर्य म्हणजे कमळी काकूंचा चेहरा त्यांच्या सदाशिवसारखाच मिळता जुळता होता. आता जरी सखाच्या तोंडोळाची मुलगी इरली काकूंना झाली तर त्यांचा हिरमोड होणार नाही ना. आणि एकदा आनंदी आत्याच तसं इरली काकूंना म्हणाली होती. तशा त्या शांतपणे म्हणाल्या होत्या, "आनंदे, मला स्वतः सातवाईंनी सांगितलं आहे की त्या माझ्या सखालाच परत आणणार आहेत. मग मला मुलगी होण्याचा प्रश्नच येत नाही." त्यांचा तो विश्वास बघून आत्या गप्प बसली होती. आता जसजसे महिने जायला लागले तसं आमच्या वाड्याचं लक्ष इरली काकूंवर लागून वाडा भयंकर अस्वस्थ झालेला होता. आमच्या सातमाईंवर पूर्ण विश्वास होता तरी मनावर दडपण येतच का नाही. इथे आमच्या मुंगळ्या आपल्या सासऱ्याच्या म्हणजे बस्त्याच्या सतत दारू पिऊन धर्म्या करून रडण्याला फार वैतागला होता. खरं तर धर्म्या जाऊन आता 3 महिने आणि काही दिवस झाले होते. तरीही बस्त्याचं ते धर्म्याच्या नावानं रडगाणं काही संपत नव्हतं. तशा आता रुही आणि तानी थोड्याच आवरल्या होत्या. तरी तानीनं आपल्या पोराची फार हाय घेऊन अंथरूणच धरलं होतं. त्यामुळे नाईलाजानं रुहीलाच माझघर हाताशी धरून सगळ्यांकडे लक्ष द्यावं लागत होतं. त्यामुळे धर्म्यासाठी आता रडायला तिच्याकडे वेळच नव्हता. त्यामुळे मुंगळ्याला आता थोडं बरं वाटत असलं तरी त्याला आता राणी प्रकरणात बस्त्याच्या मदतीची फार गरज होती. त्याला आता दाजीच्या सगळ्या इस्टेटीचा नीट आराखडा बस्त्याबरोबर बसून करायचा होता. पण त्याचं चहामारी ते दारू पिणं काही संपत नव्हतं की धर्मेच्या नावानं बोंबळणं संपतच नव्हतं. त्यामुळे दिवस भराभरा जात असूनही त्याला हात सोडत गप्प बसावं लागत होतं. त्यात त्याच्या रुहीला आता 5वा महिना लागला होता. मुंगळ्याला एक वेगळीच चिंता पडली होती. रुहीची आई तानी आता धर्म्या करत अंथरुणावर पडल्यामुळे रुहीलाच आता दिवसभर मर काम करावं लागत होतं. तसं त्याची सासू जेवत खात नीट होती आणि पोट भरलं की आपल्या अंथरुणावर पडून कुशीवर वळून धर्म्या करत डोळे पुसत झोपी जायची. एकदम संध्याकाळीच मग जेवायला उठायची. मुंगळ्याला कळेना की आता ह्या दोघांचं नाटक संपणार आहे कधी. कधी डोक्याला हात लावून बस्त्याकडं बघणाऱ्या मुंगळ्याला वाटत असे असंच उठावं आणि त्या बस्त्या आणि तानीला बकोट्याला घरून लाथ मारून वाड्याच्या बाहेर काढावं. हा त्याचा वाडा होता. धर्म्याचे सगळे अंत्यविधी त्याने व्यवस्थित केले होते तरी आता सतत त्याच्या नावानं त्यांचं ते बोंबळणं त्याला फार मनस्तापाचं होत होतं. त्याच्या भरल्या वाड्यात त्या मायताचं रडणं त्याला नको होतं. आता कबूल आहे की धर्म्या त्यांचा एकुलता एक लेक होता. त्याचं भयंकर दुःख त्या सगळ्यांना होणं साहजिक होतं. पण त्यांनी आता आपलं ते दुःख आपल्याजवळ ठेवून आपल्या नित्य कामकाजाला लागायला नको का? का धर्म्या मेला म्हणून सगळं सोडून दिवस रात्र फक्त रडतच बसायचं? मुंगळ्याचं स्पष्ट म्हणणं होतं की बस्त्या आणि तानीनं आपल्या कामात व्यस्त राहून काम करता रडावं, त्याला त्याची काही हरकत नव्हती. पण दारूच्या बाटल्यांवर बाटल्या डोसून रडत राहणं त्याला पसंत नव्हतं. त्याची सासू तर जेवणाच्या वेळी बरोबर उठायची आणि 6 भाकऱ्या हाणून दह्याचं तुपाचं मडकं रिकामं करून हातावर पाणी पडलं की धर्म्या करत आपल्या खोलीकडे पळायची. हे मुंगळ्याला अजिबात पसंत नव्हतं.
तरीही तो त्या दोघांकडे फक्त पाहण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नव्हता, कारण ते दोघे त्याच्या रुहीचे आईवडील होते आणि त्याच्या रुहीपुढे त्याचं काही म्हणजे काहीही चालत नसे. शेवटी मुंगळ्यानं खूप विचार करून स्वतः ठरवलं की बस्त्याला काहीही न सांगता दाजी इस्टेट प्रकरण स्वतःच हाताळायचं. परंतु त्यातच मुंगळ्या चुकला होत्या, कारण त्यावेळी त्यांनी जर बस्त्याला हाताशी घेतलं असतं तर कदाचित त्यावेळी वेगळं काही घडलं असतं. त्यात रुहीला सुद्धा तिच्या सरळ स्वभावामुळे त्याला विश्वासात घेता आलं नव्हतं. त्यांनी दाजी इस्टेट प्रकरण रुहीपासनं लपवलं होतं. रुहीला वाटलं होतं की तिच्या नवऱ्यानं राणीला त्रास द्यायचं थांबवलं आहे. पण हे सगळं मुंगळ्याचं वाईट विधिलिखित आहे हे तिला माहिती नव्हतं. त्या अशुभ सकाळी अगदी झुंजूमुंजू झालेली असताना मुंगळ्याला जाग आली. त्याने खिडकीतनं बाहेर बघितलं तर फांदीवर बसलेली टिटवी त्याच्याच खिडकीकडे बघत कोकलत होती. मुंगळ्यानं जोरजोरात टाळ्या वाजून तिला उडवून लावलं, पण त्या आवाजानं रुही आणि रामशासुद्धा जागे झाले. रामशा उठल्याबरोबर रडायला लागला. तसं मुंगळ्याने त्याला उचलून घेतलं. तो अर्धवट जाग्या झालेल्या रुहीला म्हणाला, रुया उठ, मने चहा दे, मला आज बाहेर जायचं आहे. तशी रुया उठून बसली आणि आपल्या लांब मोकळ्या केसांचा घट्ट आंबाडा बांधत म्हणाली, आवो आता सकाळच्या पारी कुठं जाणार हायसा? मुंगळ्या जरा वैतागानं म्हणाला, म्या जातो शिरगुप्पीला तुझ्या बाला दारू आणाया, मग अगोदर चहा दे म्हणा, का तसाच निघू म्या? तेव्हा रुही सकाळी सकाळी वाद नको म्हणून तशीच उठली आणि चुलीकडे गेली. काळूरामनं म्हशीचं दूध काढून माझघरात ठेवलं होतं. मुंगळ्या रामशाला खेळवताना विचार करत होता, आता राणीच्या जमिनीचं प्रकरण बस्त्याला सांगण्यात काहीही अर्थ नाही, उलट आपण बस्त्यासाठी थांबून उगाच वेळ घालवला. त्याला बस्त्याचा पुन्हा भयंकर राग आला होता. तसंच त्याला धर्म्याचा सुद्धा राग आला. त्या फुकट खाणाऱ्या धर्म्याला आत्ताच मारायचं होतं का? निदान राणीचा सगळा जमीन जुमला त्याच्या नावावर झाल्यानंतर तरी त्याला ते फुरसट असायला पाहिजे होतं. म्हणजे एवी तेवी या धर्म्या प्रकरणामुळे त्याचा बराच वेळ गेला होता आणि आता तो अजिबात वेळ घालवणार नव्हता. आता राणीला परसूला घेऊन मांजरीवाडी सोडावीच लागणार होती आणि ते आता तो लवकरात लवकर करणार होता. तेवढ्यात रुहीने त्याला माझघरातनं हाकारलं आणि तो आत आल्यावर रामशाला घेऊन ती म्हणाली, आवो दात घासून शान आंघोळ आटपून घ्या, तवर म्याने हरीला लागतो का आता पारोशानं जायचं आहे? तेव्हा तो काही न बोलता त्याने घाईघाईनं दात घासले, आपली आंघोळ आटपली आणि तो न्याहारीला बसला. तेव्हाच त्याच्या वाड्यावर एक टिटवी बसली आणि अशुभ ओरडायला लागली. नंतर ती टिटवी तिला वेड लागल्याप्रमाणे टीव 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 करत वाड्याच्या भोवती फिरत ओरडायला लागली. तसं रुही चटकन मुंगळ्याला म्हणाली, अहो तुम्ही कामापायी बाहेर निघालात आणि ही बाया घराभोवती फिरत बॉम्बलायला लागली की, आणि यो काय बरा नाही हो, तेव्हा तुम्ही उद्याच्याला निघा. आणि कंचा काम काढलाय तुम्ही आज ते मला अगोदर सांगा बरं. तसं मुंगळ्या दह्यात भाकरी बुडवून खात तोंडी हिरवी मिरची लावत म्हणाला, रुया अगो आता आपल्या या मांजरीवाडीत टिटवीच बॉम्बालणार ना, का हात तुझ्या अंगणात मोर येऊन शान नाचणार? आणि तुला सांगलाच आहे ना का कवा पण घरचा बाप्या कामाला बाहेर निघाला का त्याला विनाकारण टोकायचा नाही. पण तुवा आपला त्यो चालूच आहे, तशानं कंचा पण काम नीट होत नाही रुया. तशी रुही मुंगळ्याकडे बघत आपले ओठ मुरडून म्हणाली, अहो पण टिटवी आज आपल्या वाड्याभोवती रडतोय आणि हे काय बरं नाही हो, आणि तुमचं काम निघालं ना म्हणून छान म्या बोललो. तशी मुंगळ्यानं भराभरा न्याहारी आटोपली. तो उठला तेव्हा तो मनात म्हणत होता, च्या मायला त्याच्या या टिटवीचा आणि बायकोचा यो घोळ असाच असतो. जरा कुठं कोण बॉम्बाला का चालला यो बारा नाही, हे बारा नाही, ते बारा नाही, हे असं पुटपुटत मुंगळ्या माझघरातनं बाहेर आला. विहिरीवर जायला लागला तर जवळच्या झाडावर बसलेल्या एका कावळ्यानं त्याच्या डाव्या खांद्यावरच विष्ठा टाकली. कधी नाही तो मुंगळ्या जरा अस्वस्थ झाला होता. नाही म्हटलं तरी त्याच्या धनगरी श्रद्धाळू मनाला ते टिटवीचं अशुभ ओरडणं आणि आताही त्याच्या खांद्यावर कावळ्याची विष्ठा पडणं त्याला अस्वस्थ करून गेलं होतं. कारण या मांजरीवाडीत रामशा धनगरवाडी वसवण्याच्या त्याच्या स्वप्नाच्या शिडीच्या पहिल्या पायरीवर तो पाऊल टाकणार होता आणि तेव्हाच हे सगळं अशुभ घडत होतं. क्षणभर मुंगळ्याला वाटलं की रुया सांगते तसे आज आपण राणीकडे जाऊच नये.
क्षणभर तसं त्याला वाटलं, पण दुसऱ्याच क्षणी त्याने आपली मान झटकली, अंगातला तो शर्ट काढून तिथे कपडे धुण्याच्या दगडावर टाकला आणि तोंड धुवून आत येऊन दुसरा शर्ट घालण्यासाठी आपल्या खोलीकडे जाताना मुंगळ्यानं बस्त्याच्या खोलीत डोकावलं. तर बस्त्या पाय पसरून तोंडातनं लाल गाळत अस्पष्टपणे त्या झोपेत धर्म्या धर्म्या करत पडला होता. ती सगळी खोली दारूच्या दुर्गंधीनं भरून गेली होती. त्यावेळी बस्त्याच्या त्या किळसवाण्या अवताराकडे बघून मुंगळ्या घृणेनं बाजूला पचकळशीत थुकला. नंतर आपल्या खोलीत जाऊन त्याने दुसरा शर्ट घातला आणि बाहेर येऊन तो ओरडला, रुया म्या येतू गो. आणि तो बाहेर पडला तेव्हा ती टिटवी ओरडत दूर जात होती. मुंगळ्यानं मान झटकून राणी काकूंच्या वाड्याची वाट धरली तेव्हा ती टिटवी दुरून ओरडतच होती. आता मनाच्या श्लोकात सांगितलंय, मना सांग पा रावणा काय झाले. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागे. या श्लोकाचा अर्थ मुंगळ्याला माहिती असता तर त्याने स्वतःला नक्की सांभाळलं असतं, पण त्याला तो श्लोक माहीतच नव्हता. हे त्याचं दुर्दैव. रुही त्यावेळी रामशाला घेऊन आपल्या नवऱ्यानं आज कसलं एवढं काम काढलंय आणि तो इतक्या सकाळी कुठे बाहेर गेला याचा विचार करत होती. त्यावेळी तिला वाटलं की तो नक्कीच त्या खिन्नाकडे गेला असणार, पण आज का कोणास ठाऊक माहीत. रुहीचा जीव ती सकाळी उठल्यापासून वरखाली होत होता. तिच्या जीवाला एक विचित्र परंतु मन व्याकुळ करणारी जीवघेणी हुरहुर लागून राहिली होती आणि त्यात सकाळपासून तिचा डावाडोळा वेड्यासारखा उडत होता. या सगळ्याच अशुभ संकेतांनी रुही भयंकर अस्वस्थ झाली होती. कुठेतरी काहीतरी चुकतंय असं तिला सारखं वाटत होतं, पण ते नेमकं काय हे तिला समजत नव्हतं. त्या रात्री तिला पहाटेच एक भयंकर वाईट स्वप्न पडलं होतं. आता ते स्वप्न कसलं होतं हे तिला नीट आठवत नव्हतं, तरी त्या स्वप्नात दूरवरून तिच्या मुंगळ्याला तिने रडताना बघितलं एवढं तिला स्पष्ट आठवत होतं. तेव्हा तो रडत रडत तिच्याकडे आणि रामशाकडे जायला बघत असताना ती दूरवर उभी राहून त्याला बघत त्याला काही सांगायचा प्रयत्न करत होती आणि तेव्हाच मुंगळ्याच्या त्या टाळ्यांनी तिला जाग आली होती. रुहीला जाणवलं कुठेतरी काहीतरी भयंकर चुकतंय. देवा, तिचा धर्मादादा जाण्यापूर्वी 2 दिवस अगोदर तिला ह्याच सगळ्या भावना जाणवल्या होत्या, फक्त त्यावेळी टिटवी कुठे बोंबलली नव्हती. पण त्या सगळ्याच वाईट भावना तशाच तिला झाल्या होत्या आणि त्याचा परिणाम तिने बघितला होता. आणि आज तिचा नवरा कसलं काम काढून कुठे गेला होता. रुहीला अचानक वाटलं कदाचित मुंगळ्या राणीकडे तर गेला नसेल ना. पण नंतर तिला वाटलं छे तो तिथे गेला नसून तो किन्नाकडेच गेला असेल. रुही ह्या विचारात असताना तानी माझघरात आली आणि तिला म्हणाली, रुया अगो असा काय बसलायस आणि मुंगळ्या अजून उठला नाही का. जा, म्या रामशाकडे बघतो, तू आंघोळ करूशान घे. तेव्हा रुही रामशाला तानीजवळ देऊन आंघोळीला गेली. रुही आंघोळ करत असताना तिला सारखं वाटत होतं की आपल्या नवऱ्यानं आपल्याला कितीही सांगितलं तरी कदाचित त्यांनी आणि त्याच्या बानं त्या आराच्या बैलांना विष घालून ठार केलेलं असावं आणि त्याच्या बाच्या पापाची शिक्षा अशी त्याच्या मुलाला म्हणजे तिच्या धर्म्या दादाला मिळालेली असावी. कारण म्हणतातच ना, आईवडिलांच्या कर्माची फळं मुलं भोगतात. बाच्या कर्माचं त्याच्या पापाचं फळ धर्म्यानं असं अकाली जाऊन भोगलं होतं. रुही ह्या विचारात असताना एकदम भयंकर दचकली. तिला वाटलं कदाचित तिच्या नवऱ्याच्या पापाची शिक्षा त्याच्या रामशाला. आणि ह्या विचारानं रुया भयंकर शहारली, इतकी अस्वस्थ झाली की ती चटकन आपली आंघोळ आटोपून मोरीतनं बाहेरच आली. त्या क्षणी रुयाला एकदम वाटलं की आपण ह्या क्षणी सातमाईंच्या पारावर जाऊन त्या आजीच्या उभेत शांत बसावं आणि येणारं काही अशुभ असेल तर ते दूर करा म्हणून सातमाईंना विनंती करावी. परंतु तिचा तो मार्गसुद्धा तिच्या नवऱ्याने आता बंद करून टाकला होता. अशा दोलायमान स्थितीत रुहीनं माझघरात येऊन रामशाला उचललं आणि आपल्या आईला स्वयंपाकाचं बघायला सांगून ती रामशाला घेऊन आपल्या खोलीत गेली. त्याला पलंगावर ठेवून त्याच्याशी खेळत ती मुंगळ्याची वाट बघायला लागली. तेव्हा आपण खूप रडावं असं तिला सतत वाटत होतं. इथे मुंगळ्या सरळ राणी काकूंच्या अंगणात पोचला. अंगण ओलांडून तो त्या वाड्याच्या दाराशी पोचला.
त्यांनी आजूबाजूला बघितलं. तिथे सगळं काही त्याला पाहिजे तसं शांत होतं. लवकरच इथलं हे सगळं त्याचं होणार होतं आणि त्या विचाराने तो स्वतःशी हसला. त्यांनी पुढं होऊन ते दार खटखटवलं. बराच वेळ तो दार वाजवत होता, पण आत कसलीही हालचाल नव्हती. कुणी येऊन दारसुद्धा उघडत नव्हतं. तसा मुंगळ्या जाम भडकला होता. पण दुसऱ्या क्षणी त्याला वाटलं, आईला या राणी आणि परसूनं आपल्या मागणीमुळं एकत्र येऊन आत्महत्या तर नाही ना केली. त्यात सकाळी सकाळी ती सुकळीची टिटवी त्याच्या वाड्याभोवती बोंबलून त्याला हेच तर अशुभ सांगत नव्हती ना. मुंगळे ह्याच विचारात दार खटखटवत राहिला होता. त्याला वाटलं, जर आपली ही सगळी कामं अशी रेंगाळत झाली तर आपली रामशावाडी आपण म्हातारे झालो तरी होणार नाही. मुंगळ्यांनी नंतर संतापानं त्या दारावर लाथ मारावी म्हणून पाय उचललाच होता, तेवढ्यात ते वाड्याचं दार उघडलं गेलं आणि राणीनं सकाळी सकाळी या भूताला दारात बघितलं तशी ती दचकून दार लावण्यासाठी पुढे सरकली. तेव्हा मुंगळ्यानं राणीकडं हसत बघत आपला पाय खाली ठेवला आणि तो चटकन त्या दारातनं आत आला. त्यांनी बघितलं, आज राणीच्या कपाळाला फडकं बांधलेलं होतं आणि कपाळावर लावलेल्या वेखंडाचा वास आजूबाजूला दरवळत होता. त्यात राणी काकूचं नाक आणि डोळे लालबुंद झालेले होते. ती थंडी तापानं जरा आजारी दिसत होती. तसा मुंगळ्या तिच्याकडे बघून हसत म्हणला, राणीबाई तुला ताप आलाय का? तवाच दार उघडायला एवढा येळ लागला तुला. तशी राणी काकू कपाळावर आठ्या चढून म्हणाली, मी ठीक आहे, तरी मुंगळ्या दादा तू इथे सकाळी का आला? मुंगळ्या कुचेष्टेनं हसत म्हणाला, राणीबाई आता म्या हात कशाला आलो हे समजा राहू दे, पण म्या काय सांगतोय तो ऐक. राणीबाई, अशा दिवसामध्ये तू परसूबरोबर झोपायचा नाही, मग असा त्रास होतो ना. ती काहीही न बोलता माझघराकडे निघाली. तसा तिच्या पाठोपाठ मुंगळ्यासुद्धा माझघरात आला. तिथला पाट घेऊन त्याच्यावर बसला आणि म्हणाला, राणीबाई शंकर्या कुठे आणि परसू कुठं हगाया गेलाय का? तसं राणी चुलीत लाकडं सारत म्हणाली, हे त्याला घेऊन रानफुलांच्या मळ्याकडे गेलेत आणि वामन आज झोपलाय. हे ऐकून मुंगळ्या खो खो हसत म्हणाला, राणीबाई आता पुन्हा म्या तुला एक सांगतो, तू काय वाईट धरू नको, पण आता आपल्या गडी माणसाला कोणा मोरं आवो जावो केला तर तो बरा दिसल का? पण मायासमोर असू दे, कारण तो तुमचा न माहा गुपित आहे. बरा त्यो जाऊ दे, आता मी आकाशापायी इथं आलो ते सांगतो, जरा माझ्यासाठी चहा टाक. ते ऐकून राणीच्या पोटातच कळ आली होती. खरं तर त्या भूताला सकाळी सकाळी आपल्या दारात बघून तो कशासाठी आला हे तिला जाणवलं होतं. तरी ती शांतपणे म्हणाली, हां बोल, काय बोलायचं आहे ते. तसा मुंगळ्या तिच्याकडे भेदकपणे बघत म्हणाला, राणीबाई हातल्या समद्या जमिनीचा आणि या वाड्याचा माया नावाचा कागद मना पाहिजे. उद्याच्याला म्यान परसू शिरगुप्पीला जाऊन शान तो कागद बनवून आणतो. तू निसता त्या कागदावर तुझा अंगठा उठेव, नाहीतर सही कर म्हणजे झालं. आणि त्या अगोदर म्या तुला पाहिजे तेवढा पैका देणार आहे. तू पैका बोलून शान मला या जमिनीच्या मालकीचा कागद हिथून निघायचं आहे. आता म्या येळ घालवणार नाही आहे. तशी राणी जरा चाचपडत म्हणाली, मुंगळ्या दादा, शेतीच्या कामामुळे मला आणि परसूला तुझ्या या मागणीवर विचार करायला वेळच नाही मिळाला. त्यात उद्या कापसाच्या बोंडावर फवारा मारायचा आहे, शेतीची पुष्कळ कामही आहेत. त्यात तुमच्या धर्म्याचं हे असं झालं म्हणून तुझ्या त्या बोलण्याचा आम्ही विचार नाही केला रे. आमचा निर्णय कळवायला आम्हाला वेळ तर दे. हे ऐकताच मुंगळ्याला राणीचा प्रचंड संताप आला. तिची ती चाललेली टाळाटाळ त्याला चांगली कळत होती आणि रागवलेला मुंगळ्या आपले सर्पासारखे चमकणारे काळे भोर डोळे राणीवर रोखत कडवट्टपणे म्हणाला, राणीबाई, मी अगोदर तुला महिनाभराची अवधी दिला होता. आता त्या गोष्टीला 3 महिन्याच्या वर झालेत. तरी तू म्हणते शेती कामाच्या गडबडीत तू आणि परसूना काही विचारच केला नाही. मग आता तुम्ही फक्त हेतून निघायचा विचार करा. मी आता थांबणार नाही. मी उद्या परसूला घेऊन शिरगुप्पीत कागद तयार करायला जाणार. मुंगळ्याच्या या रोखठोक बोलण्यानं राणी एकदम थंड होऊन त्याच्याकडे बघत राहिली आणि नंतर हलकेच म्हणाली, अरे मुंगळ्या दादा, तुझा पैसा घेऊन मी काय करू?
अरे इथलं खरं तर माझं किंवा परसूचं नाहीच आहे काही. ही दाजी पवाराची पिढ्यानपिढ्याची इस्टेट आहे. ती मी तुला कुठल्या तोंडानं विकू रे? अरे तू मुलाबाळांचा माणूस आहे. तुझी पोरं तुझं आडनाव घेऊन वाढतात, तशी माझी पोरं अन्नी पवारचं आडनाव घेऊन इथेच वाढणार ना. आणि समजा मी तुला ही इस्टेट विकली तर दाजी पवारांच्या, अन्नीच्या आणि आज्जेच्या आत्म्याला शांती तरी मिळेल का रे? त्यात ही इस्टेट तुला विकायला मला हे गाव किंवा माझे आईवडील परवानगी देतील का? मुंगळ्या दादा, जर तू माझी इस्टेट घेतलीस तर उद्या तुला गावकरीसुद्धा त्रास देतील. मांजरीवाडी सातमाईंची आहे. इथे त्या तुला एका धनगराला मान्य करतील का? या सगळ्या गोष्टींचा तू विचार कर. वाटल्यास आम्ही रानफुलांचा मळा तुला असाच देतो, तो तुझ्या वाड्याच्या जवळसुद्धा आहे. मुंगळ्या दादा, मी तुझ्या पाया पडते, पण तू हा वाडा, इथल्या जमिनी माझ्या पोरांसाठी ठेव. हे बघ, तू आपल्या रामशाला असं वनवाशी करशील का? त्यात मला अन्नीच्या कुंकवानं इतकं भाग्य दिलं आहे. मी जगापुढे पवाराची सून आहे आणि त्या सगळ्याची फेड मी खूप पैसे घेऊन तुला हे विकून करू? नाही मुंगळ्या दादा, मला ते कदापि शक्य होणार नाही. तेव्हाही मुंगळ्या शांतपणे म्हणाला की राणीबाई, मी तुझ्या मुलांचा विचार करून तुला पैसे देतोय. ती वनवाशी होऊ नये म्हणून. नाही तर तू आणि परसूचा असता तर दाजी पवारांना फसवणाऱ्या तुम्हा दोघांना मी एक पैसा न देता समधी इस्टेट माझ्या नावावर केली असती आणि तुम्हाला पवाराचं नाव घेऊन कुठेही जागा असं म्हणून हितनं हाकालला असता. तू तुझ्या पोरांचा विचार करते तसा मी माझ्या पोरांचा विचार करतो, म्हणूनच मला इथलं सगळं रानफुलाच्या मळ्यात सकट हवं आहे. तसंच गावकरी मला त्रास देतील ही माझी चिंता तू नको करू. ते माझं मी बघून घेईल. तू इथली कागदपत्र माझ्या नावावर करून निघायचं बघ, समजलं का? तेव्हा हमसाहमशी रडताना राणी काकूनं बघितलं. त्या दारात परसू शंकऱ्याला घेऊन सगळं ऐकत उभा होता. तो एकदम पुढे आला आणि मुंगळ्याला म्हणाला, मुंगळ्या, वाटल्यास मी तुला रानफुलांचा मळा 2 शेतं अशीच देतो, पण आम्हाला इथे राहू दे. अरे सापाला सुद्धा आपल्या बेळातनं कोणी डिवचून बाहेर काढलं तर तो पण संतापून दंश करायला बघतो. एवढं बोलून परसू मुंगळ्याकडे स्थिर नजरेनं बघत शांतपणे म्हणाला, मला तसा तुला दंश करायला लावू नको मुंगळ्या. परसूचं हे बोलणं ऐकताच मुंगळ्या इतका चिडला, तो एकदम परसूवर ओरडला, यातळा, तो रानफुलाच्या मळ्यात धंदे करून अन्नीच्या नाव 3-3 पोरं पवाराचं नाव लावून काढतो आणि इथं मला दंश करायच्या गोष्टी करतो का? हे बघे, उद्या सकाळी मी माझी बैलगाडी घेऊन इथं येईन. तू माझ्याबरोबर 8 वाजता इथनं शिरगोप्पीला यायचं. तसंच 2 दिवसांनी इथनं निघायचं. मी चांगला आहे म्हणून एवढे दिवस थांबलो. अरे दुसरं कोणी असतं ना तर कधीची तुमची गचंडी धरून तुम्हाला हाकलून दिला असता. मुंगळ्याचं हे बोलणं ऐकताच राणी काकू अक्षरशः मुंगळ्यापुढे रडत गुडघे टेकून आपला पदर पसरून म्हणाली, मुंगळ्या दादा, माझ्या पोरावर दया कर रे. त्यावेळी मुंगळ्या आपल्या खोट्या नशिबानं रुबाबात उठला आणि म्हणला, चले परसू, उद्या 8 वाजता तयार राहा. तेव्हा पुढे होऊन परसूनं रडणाऱ्या राणीला पटकन उठवलं आणि म्हणाला, राणी, असं परक्यासमोर भीक मागून रडायचं नाही. मी तुला, माझ्या पोरांना कधीच सोडणार नाही. मी आहे ना, तू शांत हो. आणि तो मुंगळ्याकडे बघत म्हणाला, ठीक आहे मुंगळ्या, मी तुला ही अन्नी पवारची सगळी इस्टेट विकायला तयार आहे. राणी घाबरली, म्हणाली, अहो पण. तसा तिला हातानं थांबवत परसू मुंगळ्याला पुढे म्हणाला, मुंगळ्या, तू बस, मला तुझ्याशी बोलायचंय. मुंगळ्या पाटावर बसत म्हणला, हा बोल, काय बोलायचे? तेव्हा परसू शांतपणे म्हणाला, मला आमच्या प्रत्येक शेतजमिनीचे दुप्पट रुपये हवेत. हे ऐकताच मुंगळ्या हसत म्हणाला, अरे हे तर मंजूर आहे, मला एकदम मंजूर आहे. परसू शांतपणे म्हणाला, उद्या रात्री तू इथे जेवायला ये तेव्हा मला अर्ध्या किमतीचे पैसे हवेत, कारण तू आम्हाला कागदपत्र दिल्यानंतर पैसे देशील याची काही शाश्वती आम्ही कशी देणार. तेव्हा अर्धे रुपये तू उद्या रात्री घेऊन ये आणि परवा सकाळी 8 वाजता आपण शिरगुप्पीला जाऊ, सगळी कागदपत्र करू. पण त्याच्यावर सही करण्यापूर्वी मला पूर्ण रक्कम हवी आहे. तसंच
मला दुसरीकडे आमची व्यवस्था करेपर्यंत तू इथे आम्हाला 15 दिवस राहायला द्यायचेस. आम्ही इथून जाईपर्यंत ही सगळी गोष्ट गुप्त ठेवायची आहेस, कारण आम्ही सुद्धा इथून गुपचूप निघून जाणार आहोत. हे सगळं ऐकताच मुंगळ्या हसत हसत म्हणाला, अरे ठीक आहे ना गाड्या, मला तुझ्या सगळ्या अटी एकदम मान्य आहेत. मी उद्या तुला एक ठराविक रक्कम आणून देतो. नंतर हिशोब करून कागदपत्रावर अंगठा किंवा सही करण्यापूर्वी मी तुमचे सगळे रुपये देऊन टाकल. आणि परसू मला कळतं ना, मी ही गोष्ट कोणाला सांगणारच नाही आहे. आणि मुंगळ्या अगदी खुशीनं हसत उठला. तेव्हा परसू म्हणाला, मुंगळ्या, रात्री मी 2 कोंबड्या मारतो, राणीला वडे तळायला सांगतो. तू फक्त या 4 दारूच्या बाटल्या घेऊन ये. म्हणजे काय मुंगळ्या, मी कोंबडीच्या कोरड्याबरोबर 4 घोट घेतो. आमच्या अन्नीचं असं झाल्यापासून मी घेतली नव्हती, तेव्हा थोडी उद्या घेईन म्हणतो. मुंगळ्या हसत म्हणाला, अरे ठीक आहे ना परसू, मी 4 काय 6 बाटल्या घेऊन येतो. परसू म्हणाला, मुंगळ्या हे बघ, आपल्या या व्यवहाराबद्दल अतिशय गुप्तता ठेवायला हवी. तू उद्या रुपये घेऊन इथे येणार आहेस हे अगदी रुया वहिनीला सुद्धा सांगायचं नाही. ही दक्षता हे सगळं सातमाईंच्या वाड्यात कळू नये म्हणून आपल्याला घ्यायची आहे. तसा मुंगळ्या मूर्खासारखा म्हणाला, हे बघे परसू, मला सगळं कळतंय. हा व्यवहार पूर्ण होईपर्यंत सगळं काय आळी मिळले न गुप्प चिळे असणार. तसंच रुयाला यातलं काय माहीतच नाही. माझा सासरा दरम्या करत दारूनं जिंकून लोळत पडलाय. तेव्हा तुम्ही बिंदास राहा, मी निघतो, उद्या रात्री भेटू. मुंगळ्या राणी काकूंच्या वाड्यातनं निघाला तेव्हा दूरच्या रानातून कोकळणाऱ्या टिटवीचा आवाज त्याला ऐकू आलेला नव्हता. आज रुहीचा मुंगळ्या अत्यंत खुश होता. परवा दाजी पवारांच्या सगळ्या इस्टेटीचा मालक तो होणार होता. मुंगळ्या चालता चालता स्वतःशी म्हणाला, आता माझ्या हातात दाजी पवारांचा वाडा आलाय. उद्या लांगड्या किन्नाचा आसन तर परवा सातमाईंचा वाडा आसन आणि 13वा सगळी मांजरीवाडी माझ्या हातात आसन. नंतर ही सातमाईंची मांजरीवाडी जाऊन माझ्या रामश्या धनगरवाडी होईन. त्या विचारानं हसत हसत मुंगळ्या जात असताना त्या मूर्खाला माहिती नव्हतं की आमच्या महाराष्ट्रात कावळा घरासमोर ओरडायला लागला की ते त्याचं ओरडणं पाहुणे येणार असल्याची सूचना देतं, तर आमच्या देशात टिटवीचं ओरडणं मृत्यूगीत मानलं जातं. आता देशावर टिटव्या खूप असल्यामुळे त्यांचं ओरडणं नेहमी ऐकू येतं. पण एखादी टिटवी घरावर किंवा घराभोवती फिरत ओरडायला लागली तर ते फार अशुभ असतं. आणि आज सकाळी टिटवी तेच मृत्यूचं गीत गात त्याच्या वाड्याभोवती फिरत होती. त्यावेळी त्याच्या रुयानं देखील त्याला इशारा दिला होता. पण आमच्या मुंगळ्याचं नशीबच खोटं होतं. त्याला ती टिटवी आणि रुई काय करणार. आता दूर कशाला जाऊन बघायचं, आमचंच बघा ना. त्या बाहेरून आलेल्या मुठभर इंग्रजांनी आपल्या विशाल भारतावर राज्य केलं, पण नंतर त्यांनाही माघार घ्यायलाच लागले. कारण कुणीही कुणाच्या मालकीवर आपली सत्ता गाजवू शकत नाही. त्यात आमचा मुंगळ्या सोलापूरचा एक तुच्छ धनगर, त्यांनी आपली काळी नजर सातमाईंच्या मांजरीवाडीवर टाकायला नको होती. नंतर त्याचा व्हायचा तो वाईट परिणाम झाला होता. म्हणजे एखाद्याने जर आपल्या कुवतीबाहेर काही गिळलं तर ते घशात अडकण्याचाच संभव असतो. दाजी पवाराच्या इस्टेटीचा घास मुंगळ्याच्या घशात अडकला होता आणि तो त्याला प्राणघातक ठरला होता. मुंगळ्या राणी काकूच्या वाड्यातून गेल्यानंतर परसूनं वाड्याचं दार गच्च बंद करून घेतलं. तो चुलीजवळ बसून राणीशी बराच वेळ काही गुणगुणत बसला. तेव्हा राणी काकू थरथरत ते डोळे मोठे करून ऐकत होती आणि परसूचा हात घट्ट धरून एकदम म्हणाली, नको नको परसू, तसं नको करू. अरे तो रुहीचा नवरा आहे, त्या निरागस रामशाचा बाप आहे. त्यात रुही पुन्हा गरोदर आहे. नाही नाही परसू, मला हे मान्य नाही. ह्यापेक्षा दुसरा कुठला मार्ग नाहीच आहे का. तेव्हा परसू शांतपणे म्हणाला, आहे राणी, एक मार्ग आहे. तो मुंगळ्या देतो ते पैसे घेऊन तू आपल्या आईवडिलांबरोबर मला विसरून राहायचं. मी तुमचा गडी होऊन शेतात खपल. त्यावेळी मला नेहमी तुला आणि माझ्या पोरांना दूर ठेवावं लागल. नाही राणी, मी तुला मुलांना असं दूर ठेवून नाही जगू शकत. त्याच्यापेक्षा मी आत्महत्या करल. हे ऐकताच राणीनं पटकन परसूच्या तोंडावर हात ठेवला आणि ती निग्रहानं म्हणाली, परसू, मला तुझं बोलणं पटतंय. आपण मुंगळ्याला संधी दिलेली होती. जर तो माझ्या संसाराचा विचार करत नाही तर मी का त्याच्या संसाराचा विचार करू. तसंच मला असं मांजरीवाडी सोडून दाजी पवारांची सगळी इस्टेट एका धनगराला विकून कुठेही जायचं नाही आहे.
जेव्हा आसूर प्रबळ झाले तेव्हा अंबाला कालीचं रूप घेऊन त्याचा नाश करावाच लागला ना. तू काहीही कर, मी तुझ्याबरोबर आहे. नंतर परसू पुन्हा बराच वेळ थरथरणाऱ्या राणीशी बोलत राहिला. त्याचवेळी इथे मुंगळ्याच्या वाड्यात आपल्या नवऱ्याची वाट बघणाऱ्या रोहीचा जीव मात्र उगाचच भयंकर वर खाली होत राहिला होता. आम्हा स्त्रियांना आपल्या घरावर काही संकट येणार असेल ना, तर त्याची पूर्वसूचना अगोदरच मिळते. रुहीला तिच्या संसारावर येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना अगोदरच मिळालेली होती. आमच्या रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकातला हा श्लोक त्यावेळी मुंगळ्यानं ऐकायला हवा होता. नको रे मना द्रव्यते पुढीलाचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. हे मना, तू निर्माण न केलेल्या म्हणजेच तू न मिळवलेल्या संपत्तीची अभिलाषा धरू नकोस. जेव्हा तू स्वार्थी बनशील तेव्हा आपोआप तुझी हावसुद्धा वाढेल आणि कोणत्या चुकीचे परिणाम हे वाईटच होतील आणि नंतर त्या गोष्टीचा त्रास तुला भोगावा लागेल. म्हणून तू कधीही स्वार्थीपणाला आपल्या जवळपाससुद्धा फिरकू देऊ नकोस. आता माझ्या मते मूर्ख मुंगळ्यानं परसू आणि राणीच्या संसाराला हात न लावता त्यांनी देऊ केलेला रानफुलाचा माळा आणि त्या 2 शेतजमिनी फुकट घेऊन गप्प बसायला हवं होतं. पण त्याची हाव वाढली होती आणि त्याचा परिणाम त्याला स्वतःला, रामश्याला, रुहीला, बस्त्या आणि तानीला सुद्धा भोगावा लागणार होता. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.